एक दिवस तुम्ही तुमचा मोबाईल वापरत असताना अचानक तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवरती मेसेज येईल एका अनोळख्या नंबरावरून. डीपी मध्ये सुंदर गोंड जिला पाहता क्षणी आत्मतृप्त होईल अशी मुलगी असेल. तुम्ही कितीही सत्तम मुलगा असू तर तुम्ही त्या मेसेजला रिप्लाय देणार. मग असंच बोलत बोलत ती सुंदर मुलगी बोलेल, व्हिडिओ कॉल करूया. तिकडून ती मुलगी व्हिडिओ कॉल करेल आणि अचानकपणे रोमॅन्टिक होईल आणि नकळत तुम्ही पण होऊन जाल. आणि त्यानंतर खरा गेम सुरू. तुम्ही नकळत नको तसले चाळे व्हिडिओ कॉलवर करून बसता. ती पण तुम्हाला सॅटिस्फाय करेल आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती तुम्हाला तुम्ही व्हिडिओ कॉलमध्ये जो पराक्रम केलेला असतो ते तिने रेकॉर्ड केलेलं असतं. तो व्हिडिओ कॉल ती किंवा तो तुम्हाला पाठवेल आणि पैशाची मागणी करेल. जर पैसे नाही दिले तर ती तुम्हाला ब्लॅकमेल करेल. तुमच्या नातेवाईकांना तुमचा व्हिडिओ पाठवेल. तुम्ही मग लाजेपोटी पैशाची मागणी पूर्ण करा. हे सगळं झालं हॅनी ट्रॅप. आता ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून काय करायचे? नंबर 1, अननोन नंबर व्हेरीफाय करून रिप्लाय द्या. नंबर 2, जर तुम्ही खतरो की खिलाडी असाल तर तुमच्या अंगात किडा असेल. तुम्हाला जर करायचंच असेल व्हिडिओ कॉल तर कॅमेरा बंद करून ठेवा. इकडून ती कॅमेरा चालू करायला सांगेल, मग डायरेक्ट ब्लॉक करा. नंबर 3, जर तरी पण तुम्ही चूक केलीच तर पहिले तुम्ही सायबर क्राईमकडे तक्रार करा. नंबर 4, आणि तरी देखील तिने तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवला तर नातेवाईकांना व्हिडिओ फॉर्म केलाय असं सांगायचं. आपण तो नाहीच आहोत असं म्हणायचं. नंबर 5, पैशाची मागणी अजिबात पूर्ण करू नका. सावध राहे, सतर्क राहे. सबक एक को, सीख हम सबको. धन्यवाद.